हॅलो एव्हरीवन. आज आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये पुढे जायचं आहे. काल आपण पाहिलं जावास्क्रिप्ट काय असतो, जावास्क्रिप्टची हिस्ट्री काय आहे आणि त्याचे फीचर्स काय आहेत. जावास्क्रिप्ट काय असतो रे? जावास्क्रिप्ट एक पॉप्युलर क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, जे की तुमच्या सगळ्या वेब ब्राउझर सपोर्ट करतात. आणि ह्या क्लायंट साइडच्या डेव्हलपमेंटसाठी आपण यूज करत असतो. क्लायंट साइडला व्हॅलिडेशन करतो. युजरने काहीतरी फॉर्म फिल केला, ते फॉर्मचं फॉर्मॅट करेक्ट आहे की नाही, ते फॉर्म मध्ये डेटा व्हॅलिड आहे की नाही, ते सर्व आपण जावास्क्रिप्टचा यूज करून व्हॅलिडेशन करत असतो. त्यामुळे आपण जावास्क्रिप्टला क्लायंट साइड स्क्रिप्टिंग म्हणतो. क्लायंट साइड कशासाठी? क्लायंट साइडला तो वर्क करतो, सर्व्हरवरती लोड येऊ देत नाही. जे काय त्याला व्हॅलिडेशन करायचं असेल, युजरला रिस्पॉन्स द्यायचा असेल, ते सर्व तो क्लायंट साइडलाच करतो. म्हणून त्याला आपण क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणतो. पुढे तुम्ही पीएचपी पाहणार आहे. पीएचपी हे सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. ते आपण पुढे पाहू पुढच्या सेमिस्टरमध्ये. आता सध्या जावास्क्रिप्ट पहा. ही एक डायनॅमिक लँग्वेज आहे. युजरच्या इनपुटनुसार रिस्पॉन्स चेंज होतो आणि ही लाईटवेट असणारी लँग्वेज आहे. तुम्हाला माहिती आहे इंटरप्रिटेड लँग्वेज आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॅपेबिलिटीज त्यामध्ये आहेत. आणि हा पॉवरफुल लँग्वेज आहे. आणि त्यासोबत तुम्हाला युजरचं इंटरॅक्शन वाढवायचं, युजर सोबत इंटरॅक्टिव्ह बनवायचं वेब पेजेस, तर त्यासाठी तुम्ही जावास्क्रिप्टचा यूज करत असता. इंटरॅक्टिव्ह काय ते यूज केलेत? कारण HTML तुम्ही फक्त स्ट्रक्चर क्रिएट करता, CSS ने तुम्ही त्याच्यावरती स्टाईल करता, डिझायनिंग करता, पण जावास्क्रिप्टचा यूज करून तुम्ही युजर सोबत इनपुट आउटपुट करू शकता, युजरला इंटरॅक्टिव्ह बनवू शकता. त्यासाठी इथं इंटरॅक्शन हा वर्ड यूज केलेला आहे. त्यानंतर हा जावास्क्रिप्ट तुमचा वेब डेव्हलपमेंट मध्ये यूज होतो, गेम डेव्हलपमेंट मध्ये यूज होतो आणि मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मध्ये यूज होत असतो. जसं आपण काल पाहिलेलं होतं. काय पाहिलं आज? काल पेंट मध्ये आपण एक ड्रॉ केलेलं होतं काल. ते मी ओपन करतो. क्लायंट सर्व्हर, ठीक आहे. हे आपण काल ड्रॉ केलेलं होतं. याच्यामध्ये काय आता नेमकं एक क्लायंट असतो आणि सर्व्हर असतो, तुम्हाला माहिती आहे. त्या क्लायंट सर्व्हर मध्ये, हॅलो, आवाज येतोय का सगळ्यांना? येस सर, येत आहे. हो हो, ठीक आहे. अरे मला वाटलं ते लेफ्ट झालं. हा, क्लायंट आणि सर्व्हर हे दोन्ही काय कॉम्प्युटर्स असतात. तुम्हाला माहिती आहे क्लायंट आणि सर्व्हर मध्ये कम्युनिकेशन आणायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे रिक्वेस्ट रिस्पॉन्स असं आपण कम्युनिकेशन आणतो. क्लायंट काय करत असतो? त्याला जे काय रिसोर्स हवा आहे तो त्या सर्व्हरला रिक्वेस्ट करणार, मग सर्व्हर ते रिक्वेस्टला प्रोसेस करणार, ते आहे का चेक करणार. रिसोर्स असेल तर काय करणार तो? परत क्लायंटला रिस्पॉन्स म्हणून ते रिसोर्स पाठवून देणार. जर नसेल तर तुम्हाला 404 रिसोर्स नॉट फाउंड हा एरर येत असतो तुम्हाला. हे तुम्हाला माहिती आहे. जसं मी वेब पेज वरती काहीतरी सर्च केला तर वेब पेज वरती ते पेज अवेलेबल नसेल तर मला काय येतो? सर्व्हर काय देतो तिथं? 404 हा एरर देतो सर्व्हर. जर सर्व्हरकडे तो पेज असेल तर तो काय देणार? क्लायंटला रिस्पॉन्स म्हणून काय देतो? जे काय वेब पेजेस असतील त्या रिलेटेड, जे काय वेबसाईट्स असतील, तो क्लायंटला रिस्पॉन्स म्हणून सेंड करत असतो. हे आपण काल पाहिलेलं होतं. जावास्क्रिप्ट तसाच वर्क करतो. नंतर आपण हिस्ट्री पाहिली. जावास्क्रिप्ट क्रिएट केलेला आहे ब्रेंडन इचनं 1995 मध्ये. अगोदर त्याला लाईव्ह स्क्रिप्ट म्हणत होते, पण लाईव्ह स्क्रिप्टने त्याचं चालत नव्हतं एवढं काही जावास्क्रिप्ट. सो त्यासाठी काय केले, तेव्हा जावा जरा जास्त डिमांड मध्ये होतं 1992 पासून. म्हणून त्यांनी काय केले, त्याचे नाव जावावरूनच जावास्क्रिप्ट असं ठेवले. पण जावा आणि जावास्क्रिप्ट हे दोन्ही डिफरंट लँग्वेजेस आहेत. जावा तुमचं प्रोग्रामिंगसाठी मोस्टली लॉजिक पार्टसाठी यूज होत असतो, बॅकएंडसाठी यूज होत असतो. पण जावास्क्रिप्ट कशासाठी यूज होतं रे? तुम्हाला व्हॅलिडेशनसाठी मेनली आपण जावास्क्रिप्टचा यूज करत असतो. जावास्क्रिप्टच्या फीचर्स काय? हा स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे जे की ऑब्जेक्ट्स वरती बेस आहे. युजरला कंट्रोल देते त्यांच्या वेब ब्राउझरवरती. डेट आणि टाइम हँडल करू शकता तुम्ही. युजरचं ब्राउझर कोणतं आहे, युजर कोणतं ऑपरेटिंग सिस्टीम यूज करतो ते तुम्ही डिटेक्ट करू शकता. लाईट वेट लँग्वेज आहे, तर जास्त रिसोर्सेस लागत नाही. सेपरेट लँग्वेज आहे जावापासून. त्यांचं नाव सेम आहे पण हा जावा लँग्वेज नाहीये. आणि ही इंटरप्रिटेड असणारी लँग्वेज आहे. केस सेन्सिटिव्ह, अपर केस आणि स्मॉल केस लेटरमध्ये डिफरन्स मानलं जातं. त्यानंतर ऑब्जेक्ट बेस असणारी लँग्वेज आहे. आणि प्रत्येक स्टेटमेंटचा एंड सेमी कॉलननी होतो. हा पण एक फीचर आहे त्याचा. आणि त्याच्या कंट्रोल स्टेटमेंटचे जे काय सिंटॅक्स आहेत, जे काय तुमचे इफ एल्स असेल किंवा तुमचे लुपिंग स्टेटमेंट असेल, त्याचे सिंटॅक्स सी लँग्वेजच्या सिंटॅक्स सोबत मॅच होतात. हे त्याचे काही फीचर्स आहेत. त्यानंतर आपण पाहिलं ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस काय? सर्व्हरचा लोड कमी होतो, सर्वात मोठा ऍडव्हान्टेज. सर्व्हरचा इंटरॅक्शन कमी होतो. म्हणजे तुम्ही काय करता, जे काही युजरने इनपुट दिलेलं आहे त्याला तुम्ही व्हॅलिडेट करता. सर्व्हरला पाठवण्याआधीच तुम्ही त्याला व्हॅलिडेट करत असता. त्यामुळे काय होतो? सर्व्हरवरचा लोड कमी होतो, सर्व्हरवरचा ट्रॅफिक कमी होतो. नंतर काय? इमिडिएट फीडबॅक. इमिडिएट फीडबॅक म्हणजे काय? तर युजरने काहीतरी चूक केला त्याच्या फॉर्म मध्ये, फॉर्म फिलअप करताना काहीतरी फॉर्म
मध्ये फॉर्मॅट चुकीचं यूज केला तर तुम्ही युजरला तेव्हाचे तेव्हाच फीडबॅक देऊ शकता. पेज रिलोड करण्याची काहीच गरज नाहीये, पण तुम्ही इमिडिएट फीडबॅक देता. इंटरॅक्टिव्ह इन्क्रीज करता तुम्ही युजर सोबत. आणि तुम्ही काय करू शकता, ड्रॅग अँड ड्रॉपचे कंपोनेंट्स पण यूज करू शकता. हे त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत. त्यानंतर आपण पाहिलं लिमिटेशन्स काय. फाईल ऍक्सेस करण्यासाठी लिमिटेशन आहे. तुम्ही फाईलला रीड राईट करू शकत नाही, फाईल हँडलिंग करू शकत नाही. हे काही सिक्युरिटी रिझन्समुळे त्यांनी ठेवलेले आहेत. त्यानंतर नेटवर्किंगच्या लिमिटेशन आपण पाहिले. जावास्क्रिप्ट मध्ये नेटवर्किंगचा सपोर्ट नाहीये. जसं तुमच्या जावामध्ये नेटवर्किंगचा सपोर्ट आहे, पण जावास्क्रिप्ट मध्ये नाहीये सपोर्ट. मल्टी थ्रेडिंग आणि मल्टी प्रोसेसिंग कॅपेबिलिटी नाही, हे सगळ्यात मोठं डिसएडव्हान्टेज. आणि काल मला कोणीतरी विचारलं की टाईप स्क्रिप्ट आणि जावास्क्रिप्ट याचा डिफरन्स काय. त्याला हेच सांगतो की टाईप स्क्रिप्ट मध्ये तुम्ही मल्टी प्रोसेसिंग आणि मल्टी थ्रेडिंग करू शकता. टाईप स्क्रिप्ट फास्ट लँग्वेज आहे जावास्क्रिप्ट पेक्षा, आणि तुम्हाला टाईप स्क्रिप्ट शिकण्यासाठी जावास्क्रिप्ट शिकायला पाहिजे तुम्ही अगोदर. जावास्क्रिप्टचा बेस आहे टाईप स्क्रिप्ट मध्ये. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जावास्क्रिप्टचा एक्सटेंडेड लँग्वेज आहे टाईप स्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट मध्ये कसं तुम्ही व्हेरिएबल ते डिक्लेअर करताना इंट वगैरे काय वापरत नाही, पण टाईप स्क्रिप्ट मध्ये तुम्ही वापरत असता. मला काल मे बी कोणीतरी विचारलं, योगेशने विचारलं वाटतं मे बी. हे त्याचा डिफरन्स आहे जरा. त्यानंतर परफॉर्मन्सचं लिमिटेशन आहे जावास्क्रिप्ट मध्ये. परफॉर्मन्स स्लो आहे अदर लँग्वेजेस पेक्षा. तुम्हाला माहिती आहे, जर मल्टी प्रोसेसिंग कॅपेबिलिटी नसेल, मल्टी थ्रेडिंग कॅपेबिलिटी नसेल, तर मोर दॅन 1 तास ऍट अ टाइम एक्झिक्यूटच करू शकत नाही. म्हणजे बाय डिफॉल्ट काय होणार, ऍट अ टाइम त्याचं परफॉर्मन्स पण कमी होणार. म्हणजे परफॉर्मन्सचं लिमिटेशन आहे. स्लो लँग्वेज आहे ही. ब्राउझर कम्पॅबिलिटी इश्यू. काही ब्राउझरमध्ये जावास्क्रिप्ट चांगल्या प्रकारे वर्क करत नाही. त्यानंतर लिमिटेड सपोर्ट आहे लो लेवल ऑपरेशनसाठी. आता हे काय, आता हे सर्व लँग्वेजेस मध्ये आहे. जावा असो, पायथन असो, त्यामध्ये पण लो लेवल ऑपरेशन जास्त सपोर्ट करत नाही. जे तुमचा ALP लँग्वेज होती, सी लँग्वेज होती, C++ लँग्वेज होती, ती तुमची जरा मशीन लेवल सोबत कनेक्टेड लँग्वेज होती. त्यामुळे तिथे तुम्ही लो लेवलचे ऑपरेशन करू शकत होता. म्हणजे मेमरी मॅनेजमेंट असेल, डिस्क मॅनेजमेंट असेल. ALP मध्ये तुम्ही केलात ना, किती बिटचा मेमरी असतो, किती मेमरी त्याला अलोकेट होते, ते सर्व तुम्ही ALP मध्ये केलात. म्हणजे तुम्ही लो लेवलचे ऑपरेशन केलात तिथे. पण जावास्क्रिप्ट त्याला सपोर्ट करत नाही. जावास्क्रिप्ट ही हाय लेवल लँग्वेज आहे, फक्त हाय लेवलला सपोर्ट करत असते. त्यामुळे हे त्याचं लिमिटेशन आहे. ठीक आहे. काल आपलं एवढं झालेलं होतं, तर आज आपल्याला पुढे जायचं. पुढे जाऊन आज आपल्याला पाहिजे स्क्रिप्ट काय असतो आणि स्क्रिप्टच्या कोणकोणत्या टाईप्स आहेत. आता स्क्रिप्ट म्हणजे काय. स्क्रिप्ट म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. एका सिंगल लाईन मध्ये सांगायचं झालं की सेट ऑफ इन्स्ट्रक्शन जे की आपण कॉम्प्युटरला प्रोव्हाइड करत असतो, त्याला आपण स्क्रिप्ट म्हणतो. आता जावास्क्रिप्ट पण तेच आहे ना. आपण काय करतो, HTML मध्ये फॉर्म वगैरे डिझाईन करतो आणि जावास्क्रिप्ट मध्ये सेट ऑफ इन्स्ट्रक्शन लिहित असतो. जे काय आपल्याला कोड लिहायचं ते आपण जावास्क्रिप्टच्या फंक्शन मध्ये लिहितो आणि त्या फंक्शनला HTML मधून कॉल करत असतो आपण. म्हणजे स्क्रिप्ट काय आहे रे, स्क्रिप्ट एक कॉम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जे काय करते, इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करते कॉम्प्युटरला. त्याला आपण स्क्रिप्ट म्हणत असतो. ते की आपण सॉफ्टवेअर ऍप्लिकेशनला किंवा कॉम्प्युटरला प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर स्क्रिप्टच्या 2 टाईप्स आहेत. एक आहे क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज, एक आहे सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. आता तुम्हाला माहिती आहे तुमची जावास्क्रिप्ट कोणती आहे रे, क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे ही. आता नेमका असतो काय क्लायंट साइड स्क्रिप्टिंग, ते आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. क्लायंट साइड स्क्रिप्टिंग म्हणजे काय, जे की क्लायंट साइडच्या ब्राउझरवरती एक्झिक्यूट होत असते, त्याला तुम्ही क्लायंट साइड स्क्रिप्टिंग म्हणता. आता पहा ना, आता युजर काय करत असतो, युजर त्याच्या वेब ब्राउझरचा यूज करत असतो. म्हणजे काय झालं, ते त्याची क्लायंट साइडची ब्राउझर झाली. त्याच्यावरून तो क्वेरी फायर करत असतो. ती क्वेरी सर्व्हरला जाते. सर्व्हर काहीतरी रिस्पॉन्स चेक करतो, रिसोर्स आहे की नाही. असेल तर रिसोर्सला क्लायंटला माघारी पाठवतो. जर नसेल तर काय करणार, 404 हा एरर युजरला शो करत असतो सर्व्हर. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, क्लायंट साइड स्क्रिप्टिंग हे क्लायंट साइडची लँग्वेज आहे. क्लायंट साइडला एक्झिक्यूट होत असते, युजरच्या साइडला एक्झिक्यूट होत असते, युजरच्या वेब ब्राउझरवरती एक्झिक्यूट होत असते. ठीक आहे. यामुळे काय होतं, क्लायंट साइड लँग्वेजेसमुळे काय होत असतं, आपण सर्व्हरचा डिमांड कमी करतो, जे की आपला ऍडव्हान्टेज आहे याचा. सर्व्हरवरचा डिमांड करतो आपण, व्हॅलिडेट करत असतो युजरच्या इनपुट सर्वे व्हॅलिडेट करतो. त्यामुळे काय होतं, आपल्या वेब पेजेस लवकर एक्झिक्यूट होतात, लवकर ओपन होतात. हे त्याचं एक ऍडव्हान्टेज पण म्हणू शकतो किंवा त्याचं एक थेअरी पण म्हणू शकतो आपण. त्यामध्ये आपले 3 येतात क्लायंट साइडच्या. एक आहे HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट. हे काय आहे, तुमच्या क्लायंट साइडच्या लँग्वेजेस आहेत. त्यानंतर आपण सर्व्हर साइड पाहूयात. सर्व्हर साइड काय असतो. आता तुम्हाला माहिती आहे क्लायंट साइड म्हणजे काय, तुम्ही युजर आहे, तुम्ही युजरने काहीतरी ब्राउझरवरती टाईप केलं, तर ते काय झालं, तुमचं स्वतःचं ब्राउझर झालं, म्हणजे तुमचं क्लायंटचं ब्राउझर झालं. आणि जेव्हा तुम्ही काहीतरी टाईप करता, काहीतरी सर्च करता, तेव्हा ते कुठे तुम्हाला दिसतं, तुमच्या क्लायंटच्या ब्राउझरवरती दिसतं, तुमच्या स्वतःच्या ब्राउझरवरती दिसतं. पण सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग मध्ये काय होत असतो, वेब सर्व्हरवरती एक्झिक्यूट होत असतं ते सर्व.
आता सर्व्हर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जॅमचा युज करून सर्व्हर क्रिएट करू शकता. अपाची टॉमकॅट आहे तुमच्याकडे, हे युज करून पण तुम्ही सर्व्हर क्रिएट करू शकता. आपण ऍडव्हान्स जावामध्ये अपाची टॉमकॅट बद्दल पाहणार आहोत 6व्या युनिटमध्ये. आणि आपण जावास्क्रिप्ट मध्ये मे बी जावास्क्रिप्ट नाही, PHP मध्ये आपण जॅम सर्व्हरचा युज करणार आहोत पुढे. ठीक आहे. हा काय होत असतो, सर्व्हर साइड लँग्वेज तुमच्या वेब सर्व्हरवरती एक्झिक्यूट होत असतो. जिथं तुमचं सर्व्हर प्रेझेंट आहे तिथं जाऊन तो एक्झिक्यूट होतो. जेव्हा क्लायंट HTTP रिक्वेस्ट सबमिट करतो, सर्व्हर रिस्पॉन्स काय देतो रे, जे काय कंटेंट आहे त्याला रिस्पॉन्स म्हणून सर्व्हर पाठवत असतो. ही जी काय डायग्राम आहे ना, हेच आहे सर्व काही तिथे. हा क्लायंट म्हणजे तुमचा HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट. सर्व्हर म्हणजे काय, तुमचा PHP असेल, जावा लँग्वेज असेल, पायथन, हे तुमची सर्व्हर साइडच्या लँग्वेजेस आहेत. जेव्हा काय होणार इथे, क्लायंट काय करतो, रिक्वेस्ट करतो, त्याला काहीतरी रिस्पॉन्स मिळतो. म्हणजे काय, त्याचे स्वतःच ब्राउझर आहे ना, त्याच्या स्वतःच्याच ब्राउझरवर तो रिक्वेस्ट सेंड करतो आणि स्वतःच्या ब्राउझरवरती त्याला रिस्पॉन्स मिळतो. म्हणून त्याला आपण क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणत असतो. पण हा काय वेब सर्व्हर आहे, सर्व्हर कुठेतरी दुसरीकडे असतो. आता बघा ना, आता गुगल तुम्ही युज करत असता, आता गुगल तुमच्या फोनमध्ये सगळ्यांच्या फोनमध्ये आहे, पण गुगलचं सर्व्हर कुठेतरी वेगळीकडे आहे. तुम्हाला माहिती आहे, त्या सर्व्हरवरती तुमचे सगळे रिक्वेस्ट जात असते. रिक्वेस्ट गेल्यानंतर काय होणार, ते सर्व्हर तुमचा रिक्वेस्ट चेक करतो, रिसोर्स असेल तर तुम्हाला पाठवून देतो, नसेल तर तुम्हाला एरर शो करतो. म्हणजे काय, हे सगळं सर्व्हरचं काम आहे. ठीक आहे. जे इथे मी तुम्हाला सांगितलेलं होतं तेच आहे सर्व. क्लायंट सबमिट करतो एक HTTP रिक्वेस्ट, काहीतरी सर्च करतो, तेव्हा सर्व्हर काय करणार, त्याला जे काय कंटेंट आहे त्याला डिलिव्हर करणार. त्याचा ऍडव्हान्टेज काय, वन ऑफ द ऍडव्हान्टेज ऑफ सर्व्हर साइड स्क्रिप्ट काय आहे त्याचं, तो जनरल पब्लिकला विजिबल नसतो. तुमचं क्लायंट साइडची जे काय कोडिंग असतो, आता पहा तुम्ही, आता हे माझं ब्राउझर आहे. आता मी इथं इन्स्पेक्ट वरती क्लिक केलं, राईट क्लिक केलं आणि इन्स्पेक्ट वरती मी इथं क्लिक केलेलं आहे. तर इथे पहा, मला एलिमेंट्स मध्ये पहा, मला याची पूर्ण कोडिंग दिसते. आता इथे जर तुम्ही याला मॅक्झिमाइज केलं पहा, तर पूर्ण कोडिंग दिसते का याची, इथे पहा पूर्ण मला बॉडी पार्ट असो, हेड पार्ट असो, मग सर्व कोडिंग दिसते. इथं जावास्क्रिप्टचा यूज केले, यू नीड टू इनेबल जावास्क्रिप्ट टू रन दिस ऍप. जे काही इथं टीचमीटचा हे आहे त्यांनी इथं काय केले, कोडिंग केलेलं आहे बाय युझिंग जावास्क्रिप्ट असेल, त्यांनी जे काही यूज केलेले असेल ते इथं आपल्याला दिसतंय. म्हणजे काय, हे क्लायंट साइड आहे. तुम्ही हे काय केलेलं आहे, इथं क्लायंट साइडला हे सगळं कोडिंग केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला युजरला दिसतो हे सर्व कोड. जेव्हा तुम्ही क्लायंट साइडला कोड लिहिता ते युजरला व्हिजिबल असतो, पब्लिकला व्हिजिबल असतो. आणि तुम्हाला इथं सर्व्हर साइडचा कुठे कोड दिसतोय का याच्यामध्ये, नाही ना दिसत. सर्व्हरमध्ये काय कोडिंग केले, त्यांनी सर्व्हरचं काय लॉजिक लावले, तुम्हाला इथं काहीच नाही दिसणार. तुम्हाला फक्त काय दिसणार, क्लायंट साइडचं जे काय कोड आहे, जे काय तुमचा ब्राउझर कोड एक्झिक्यूट करतो क्लायंट साइडला, तुम्हाला फक्त तेवढंच दिसतं. तुम्हाला सर्व्हर साइडचं काहीच दिसत नाही. ठीक आहे. हे काय झालं, तुमचं सर्व्हर साइड बद्दल झालं. आता एकदा आपण डिफरन्स पाहूया त्यांचा, आणखीन आपल्याला क्लिअर होईल. तर पहा, जस्ट अ मिनिट. ठीक आहे, तर तुम्हाला कळालेलं असेल, तर आपण पुढे एकदा डिफरन्स पाहूया त्यांचा. आणि हा डिफरन्स तुम्हाला UT साठी येऊ शकतो, युनिट टेस्ट साठी येऊ शकतो. आणि हा डिफरन्स काय, क्लायंट साइड स्क्रिप्टिंग आणि सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे पहा. क्लायंट साइड स्क्रिप्ट कुठे एक्झिक्यूट होत असतो, तुमच्या वेब ब्राउझरवरती एक्झिक्यूट होत असतो. जिथं युजर वेब ब्राउझर यूज करत असतो, त्या वेब ब्राउझरवरती तुमचे क्लायंट साइडचे स्क्रिप्ट रन होत असतात. आणि सर्व्हर साइडचे स्क्रिप्ट तुमच्या वेब सर्व्हरवरती एक्झिक्यूट होत असतात. आणि क्लायंट साइड मध्ये तुमचं काय होणार, कोड युजरच्या डिव्हाइस वरती एक्झिक्यूट होत असतो, आणि हा कोड तुमच्या सर्व्हरवरती एक्झिक्यूट होत असतो. ते काय सांगायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे. आणि तुम्ही काय करू शकता, युजरचा एक्सपिरियन्स वाढवू शकता, युजरची इंटरॅक्टिव्ह वाढवू शकता वेबसाईट वरती. आणि त्या सर्व्हर साइड मध्ये तुम्ही काय करत असता, जे काय तुम्हाला लॉजिक पार्ट असेल, जे काय तुमचे सर्व्हर साइडचं कोड असेल, जे काय तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड करत असेल, त्या सर्वांचं डेटा मॅन्युप्युलेशन असेल, प्रोसेसिंग असेल, ते सगळं तुम्ही सर्व्हर साइडला करत असता. क्लायंट साइडला फक्त तुम्ही युजरचा एक्सपिरियन्स वाढवता, युजरची इंटरॅक्टिव्ह वाढवत असता. पण सर्व्हर साइडला तुम्ही काय करणार, जे काय कंटेंट आहे त्याला तुम्ही प्रोसेस करणार, ते कंटेंट अवेलेबल आहे का चेक करणार. सगळं लॉजिक पार्ट तुमच्या सर्व्हर साइडला येत असतो. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, क्लायंट साइड स्क्रिप्टिंगचा यूज करून इमिडिएट फीडबॅक देऊ शकता. तुम्हाला माहिती आहे, व्हॅलिडेशन करू शकता युजरच्या इनपुट्सला. आणि सर्व्हर साइड मध्ये तुम्ही काय करणार, जे काय सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे त्याला तुम्ही सेक्युअरली हँडल करता. आता त्याचं म्हणजे काय, आता सपोज तुम्ही फॉर्म्स, आता HTML च्या फॉर्म मधून युजरकडून इनपुट घेता तुम्ही.
आता युजरकडून इनपुट तरी घेत असता, पण तुम्हाला काय पाहिजे, ते इनपुट कोणी पण नाही पाहिलं पाहिजे. सेक्युअर असलं पाहिजे ते इनपुट. जे काही युजरची इन्फॉर्मेशन असेल फॉर्म मधली, ते तुमच्या सर्व्हरकडे सेक्युअरली ट्रान्सफर झाली पाहिजे, सर्व्हरकडे सेक्युअरली आली पाहिजे. कोणी पण मध्ये हॅकर्स त्याला हॅक नाही केलं पाहिजे, ते तुम्हाला हवं असतं. त्यामुळे सर्व्हर साईड काय करत असतो, जे काय त्याच्यामध्ये सेक्युरिटी असेल, जे काय पोस्ट मेथड तुम्हाला माहिती असेल, पोस्ट मेथडने तो काय करत असतो, तुमचा फॉर्मचा डेटा ऍक्सेप्ट करत असतो, ऍक्सेप्ट करून त्याला प्रोसेसिंग करतो, एनकोड डिकोड करत असतो. एनकोडिंग डिकोडिंग माहिती आहे ना तुम्हाला? हॅलो, एनकोडिंग डिकोडिंग माहिती आहे ना सगळ्यांना? सगळ्यांना माहिती आहे ना? असं कोणी आहे नाही माहिती? म्हणजे सांगतो मी त्यांना, विचारू शकता. ठीक आहे. जेव्हा पण तुम्ही क्लायंटनं काय करतो, क्लायंट काय करतो, फक्त फीडबॅक देतो युजरला. जर युजरनी काहीतरी चुकीचं एंटर केलं तर तुम्ही काय करू शकता, फीडबॅक देऊ शकता, त्याला व्हॅलिडेशन करू शकता युजरच्या इनपुट्सला. मग सर्व्हर साईडचा यूज करून तुम्ही काय करू शकता, जे काय तुमचे रिक्वेस्ट आलेली आहे त्याला सेक्युअरली तुम्ही हँडल करता. जे काय सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असेल युजरचा त्याला तुम्ही सेक्युअरली स्टोअर करत असता, त्याला तुम्ही सर्व्हर साईडच्या स्क्रिप्टिंग लँग्वेजेस म्हणता. आणि त्यामुळे काय होत असतं पहा, इथे तुम्हाला पेज रिलोड करण्याची काय गरज नाहीये, कारण ही डायनॅमिक लँग्वेज आहे क्लायंट साईडची. आणि इथे तुम्हाला काय करावं लागतं, डायनॅमिक कंटेंट जनरेट होतो इथे, आणि तो काय करतो, क्लायंटला सेंड करतो. त्यानंतर हा कम्पॅटिबल असला पाहिजे सगळ्या वेब ब्राउझरवरती. आणि यामध्ये काय असतं, तो सर्व्हरवरती एक्झिक्यूट होत असतो, म्हणून तुम्हाला युजरच्या ब्राउझरची काहीच गरज नाहीये. इथं आपल्याला फक्त सर्व्हर लागतो, एवढं लक्षात ठेवा. आणि इथं आपल्याला फक्त युजरचा ब्राउझर लागतो. हे आपण युजरच्या साईडनं पाहतोय आणि हे आपण सर्व्हरच्या साईडनं पाहतोय. सोर्स कोड विजिबल असतं युजरला, जे मी तुम्हाला आता दाखवलं. जर तुम्ही इन्स्पेक्ट केलात, इथे पण इन्स्पेक्ट करून पहा, याचा पण तुम्हाला सोर्स कोड इथं पूर्णपणे दिसून जाईल. जे काय याचं कोडिंग केलेलं असेल या वेबसाईटचा तुम्हाला पूर्णपणे दिसून जाईल. पण सर्व्हर साईडचा कोड युजरला विजिबल नसतो, कारण तिथं त्यांनी सेक्युरिटी प्रोव्हाइड केलेला असतो, म्हणून तुम्हाला त्याचा सोर्स कोड दिसत नाही. आणि हा सेक्युरिटी प्रोव्हाइड करत नाही डेटाला. तुम्हाला माहितीये क्लायंट साईडचा डेटा सर्व्हर म्हणजे तो सर्व्हरला तर सेंड करतो, पण सेक्युरिटी प्रोव्हाइड करत नाही. सेक्युरिटी कोण प्रोव्हाइड करतो रे? तुमचं सर्व्हर सेक्युरिटी प्रोव्हाइड करतो. कारण फक्त क्लायंट साईडचं काम काय आहे, जे काही युजरची क्वेरीज आहे त्याला चेक करायचं, क्वेरीज करेक्ट आहेत का, प्रॉपर फॉर्मॅट आहे का, तो सर्व चेक करायचं. जर काहीतरी चुकलं तर युजरला फीडबॅक द्यायचे, तेवढंच काम आहे त्याचं. आणि सर्व्हरचं काम काय आहे, सर्व्हरवरती एक्झिक्यूट व्हायचं, क्लायंटने जे काही रिक्वेस्ट पाठवलेली आहे ती चेक करायची, ते रिसोर्स अवेलेबल आहे का चेक करायचं, असेल तर परत क्लायंटला पाठवायचं, नसेल तर एरर शो करायचं. हे सर्व्हरचं काम आहे. आणि सर्व्हरला सोर्स कोड विजिबल नसतो, कारण ते सेक्युरिटी प्रोव्हाइड करतो डेटाला. आणि क्लायंटला सोर्स कोड विजिबल असतो, कारण क्लायंट साईडमध्ये तुम्ही सेक्युरिटी काय नाही प्रोव्हाइड करत, फक्त तुम्ही व्हॅलिडेशन करत असता. ठीक आहे. हा फॉर्म व्हॅलिडेशन सोबत युज करू शकता तुम्ही, याला अॅनिमेशन सोबत युज करता, डीओएम मॅनिप्युलेशन साठी युज करता. आता डेटा ऑब्जेक्ट मॉडेल डीओएम हे काय असतो ना, तुम्हाला थर्ड युनिट मध्ये समजून जाईल. त्यामुळे आताच एवढं काय टेन्शन घेऊ नका या वर्डचा. फक्त आता एवढं समजा, फॉर्म व्हॅलिडेशन साठी तुम्ही याला युज करू शकता, अॅनिमेशन साठी युज करू शकता, डीओएम मॅनिप्युलेशन साठी तुम्ही याला युज करू शकता. आणि हा कशासाठी रे, जे काही युजरकडनं रिक्वेस्ट आलेली असेल त्याला स्टोअर करायचं, डेटाबेसमध्ये स्टोअर करायचं, फाईलमध्ये प्रोसेस करायची, सर्व्हर साईडचे कॅल्क्युलेशन करायचे. म्हणजे जे काय लॉजिक पार्ट असेल ते तुम्ही सर्व्हरला करत असता, सर्व्हर साईडच्या लँग्वेजेसनी करत असता. याचे एक्झाम्पल आहे जावास्क्रिप्ट, एचटीएमएल आणि सीएसएस क्लायंट साईडचे. आणि सर्व्हर साईडचे एक्झाम्पल कोणते आहेत, पीएचपी असेल, तुमची पायथन लँग्वेज असेल, तुमची रुबी लँग्वेज असेल, ही तुमची सर्व्हर साईडच्या लँग्वेजेस आहेत. आणि तुमची जावा लँग्वेज पण आहे, जावा पण तुम्ही इथे लिहू शकता, कारण जावा पण तुम्ही सर्व्हर साईडला युज करत असता. ठीक आहे. कोणाला काय इथं प्रॉब्लेम आहे काय डिफरन्स मध्ये, कोणता पॉईंट समजला नाही असं आहे का? ऍक्च्युली तुम्हाला एक्झामला 4च पॉईंट लिहायचे असतात, पण मी तुम्हाला इथे किती दिले पहा, मला वाटतं तुम्हाला 10 पॉईंट्स दिले. कोणाला काही डाऊट आहे यामध्ये? HTTP रिक्वेस्ट म्हणजे काय असतं? एचटीटीपी रिक्वेस्ट म्हणजे काय, जे काय आता आपण इथे टाईप करतो. आता मी इथे काय करतो, आता मी इथे सीओपी म्हणून मी टाईप केलं, हे काय झालं, माझी क्वेरी झाली. माझी क्वेरी झाली ही, जेव्हा मी एंटर प्रेस करेल ना, ही याला आपण काय म्हणतो, एंटर प्रेस केलं, आपल्याला काय वाटतं की क्वेरी फायर झाली. पण टेक्निकली आपण त्याला काय बोलतो, एचटीटीपी रिक्वेस्ट फायर झाली. याला आपण काय म्हणतो, एचटीटीपी रिक्वेस्ट. म्हणजे मी सर्व्हरला
HTTP थ्रू रिक्वेस्ट करतोय की मला हे रिसोर्स आणून दे, त्याला आपण HTTP रिक्वेस्ट म्हणतोय. आता पहा ना, आता सर्व वेबसाईटला पहा स्टार्टिंगला HTTP असतो. हा HTTP काय, त्याचा प्रोटोकॉल म्हणतो आपण त्याला. HTTP हा एक प्रोटोकॉल आहे, ते आपण पुढे ऍडव्हान्स जावामध्ये पाहू त्याला डिटेली. हा प्रोटोकॉल असतो, त्या प्रोटोकॉलचा युज करून आपण काय करत असतो, सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवत असतो. आता पहा ना, आता इथे http:/instagram.com. आता हे काय झालं, हा प्रोटोकॉल झाला आणि ही काय झाली, आपली क्वेरी झाली. आपण याला रिक्वेस्ट पण म्हणतो. आपण काय करायला लागलो, हा वेब ब्राउझरवरती HTTPचा प्रोटोकॉल युज करतोय. प्रोटोकॉल युज करून ही क्वेरी मला फायर करायची आहे, म्हणून मी काय म्हणणार, HTTP आणि ही माझी रिक्वेस्ट आहे, मला ही रिक्वेस्ट आहे माझी की तू हे मला कंटेंट आणून दे. आपण सर्व्हरला सांगतोय, HTTP रिक्वेस्ट म्हणतोय याला आपण कम्प्लिटली. ही HTTP झाली आणि ही आपली रिक्वेस्ट झाली. जे आपल्याला कंटेंट हवं असेल त्याला आपण रिक्वेस्ट म्हणतो. जेव्हा मी याला फायर करेल तेव्हा मला इंस्टाग्रामचं पेज माझं ओपन होईल. समजतंय? समजतंय आणि हो सर. ठीक आहे. आता आपण काय करूया, जावास्क्रिप्ट टॅग. ऍक्च्युली आज आपण पहिला जावास्क्रिप्टचा प्रोग्राम लिहून पाहूयात. आज जावास्क्रिप्टचा टॅग काय असतो, आपल्याला जावास्क्रिप्टचा युज करायचा, तर यासाठी आपल्याला HTMLचं बेसिक यायलाच हवंय. HTML मध्ये मी जे काय तुम्हाला डेमो लेक्चर मध्ये पार्ट्स घेतले, HTMLचा बेसिक टॅग असो, HTMLचा इंट्रोडक्शन असो किंवा HTMLचं टेबल्स तरी मी नाही घेतल्यात, पण पुढे आपण घेऊयात. HTMLचा फ्रेम्स असेल, फॉर्म्स असतील आणि HTMLचे जे काही मी तुम्हाला पार्ट्स घेतलेले होत्या डेमो मध्ये, ते सर्व आपल्याला इथे युज होणार आहे. त्यामुळे मी सांगेल की डेमो तुमचं राहिलेलं असेल पाहून घ्या, कारण आपण तेवढा पूर्ण डिटेलली जाणार नाही HTML मध्ये, कारण आपल्याला जावास्क्रिप्ट शिकायचं मेन इथे. म्हणून मी तुम्हाला डेमो मध्ये काय HTML कव्हर केलं आता समजतंय का तुम्हाला? कारण मला माहितीये हा HTML फक्त तुम्हाला जावास्क्रिप्ट साठीच नाही, तुम्हाला पुढे ऍडव्हान्स जावामध्ये 6वा सवलेट म्हणून युनिट आहे, तिथं पण तुम्हाला HTMLचे फॉर्म्स क्रिएट करायचं, युजरकडे इनपुट घ्यायचं, तिथं पण तुम्हाला HTMLचं युज होईल. तुम्हाला पुढे PHP मध्ये पण HTMLचं युज होईल. तर तुम्हाला CPP चा प्रोजेक्ट करता, तुम्ही ITR चा प्रोजेक्ट करता, तिथं पण तुम्हाला HTMLचा युज होतो. म्हणून मी तुम्हाला डेमो मध्ये काय केलं, सगळ्यांना HTML घेतला, कारण मला माहिती आहे एकदा आपण जावास्क्रिप्टला स्टार्ट केला तर आपल्याला परत HTML पूर्ण बेसिक पासून जाता येणार नाही. त्यामुळे अगोदर तुमचं HTML मी कव्हर केलेलं आहे. त्यामुळे कोणाचं जर HTMLचे रेकॉर्डिंग राहिलेत पाहायचे तर पाहून घ्या, कारण कॉलेज स्टार्ट होण्याच्या आधीच ते एकदा सर्व कव्हर करा, मग तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. जर कॉलेज स्टार्ट झालं, आपण पण डेली क्लास घेत असतो, तर तुम्हाला लोड येईल की HTMLचं पाहू की जावास्क्रिप्टचं पाहू, म्हणून आताच टाइम आहे, HTMLचं सर्व पाहून घ्या. ठीक आहे. जावास्क्रिप्टचा टॅग काय असतो, आपण जावास्क्रिप्टला इम्प्लिमेंट करतो बाय युझिंग स्क्रिप्ट टॅग. आपल्याकडे स्क्रिप्ट टॅग आहे. मला HTML माहितीये ना, HTML ही एक टॅग बेस्ड लँग्वेज आहे. सर्व काय तिथं आपण टॅगचा युज करून करत असतो. आपल्याला जर जावास्क्रिप्टचा कोड लिहायचा असेल HTML मध्ये, तर आपल्याकडे त्यासाठी स्क्रिप्ट टॅग आहे. स्क्रिप्ट टॅगचा युज करून आपण काय करू शकतो, आपल्या जावास्क्रिप्टचा कोड त्याच्या आतमध्ये लिहू शकतो. त्यासाठी स्क्रिप्टचा ओपनिंग टॅग आहे आणि स्क्रिप्टचा क्लोजिंग टॅग आहे आपल्याकडे. त्याचा युज करून आपण जावास्क्रिप्ट मध्ये इम्प्लिमेंट करत असतो. स्क्रिप्ट टॅग आपण कुठे पण प्लेस करू शकतो आपल्या वेब पेज मध्ये, पण आपल्याला जावास्क्रिप्ट काय सांगतो की तुम्ही हेड टॅगच्या आतमध्ये स्क्रिप्टला प्लेस करा. तुम्ही बॉडीच्या आतमध्ये पण टाकू शकता, हेडच्या आतमध्ये पण टाकू शकता, HTMLच्या आतमध्ये पण टाकू शकता. पण आपल्या जावास्क्रिप्ट काय सांगतो की तुम्ही हेड टॅगच्या आतमध्ये स्क्रिप्टला प्लेस करत जावा. ठीक आहे. तर स्क्रिप्ट टॅग काय सांगतो ब्राउझरला की जे काय कंटेंट आहे त्या टॅगच्या आतमध्ये, जे काय स्क्रिप्टच्या आतमध्ये तुम्ही कोड लिहत आहे, ते सगळं जावास्क्रिप्ट कोड आहे. तो काय करतो, इंडिकेट करत असतो. म्हणजे तुला काय करायचं वेब ब्राउझरला, तुला जर स्क्रिप्ट टॅग दिसला वेब पेज मध्ये, तर त्याला काय कर, जावास्क्रिप्टचा कोड आहे असं म्हणून तू एक्झिक्यूट कर त्याला. जावास्क्रिप्ट आहे म्हणून त्याला एक्झिक्यूट करत जा, तो ब्राउझरला सांगत असतो. त्यामुळे आपण स्क्रिप्ट टॅग युज करत असतो. स्क्रिप्ट टॅग नोटिफाय करतो तुमच्या ब्राउझरला, तो इंटरप्रिट द कंटेंट बिटवीन द टॅग्स ऍज जावास्क्रिप्ट कोड. या टॅगच्या आतमध्ये जे काय कंटेंट असेल, या टॅगच्या आतमध्ये जे काय कोड असेल त्या जावास्क्रिप्ट म्हणून इम्प्लिमेंट कर असं आपण सांगत असतो. याचा सिंटॅक्स काय आहे पहा, स्क्रिप्ट पहिला ओपनिंग टॅग, स्क्रिप्टचा ओपनिंग टॅग, स्क्रिप्ट लँग्वेज, जी लँग्वेज तुम्हाला युज करायची असेल स्क्रिप्टची, इथं आपण जावास्क्रिप्ट युज करतोय, तर आपण इथं जावास्क्रिप्ट लिहितोय. लँग्वेज आहे आपली जावास्क्रिप्ट आणि त्याचं टाईप काय आहे, टेक्स्ट ऑब्जेक्ट जावास्क्रिप्ट, म्हणजे हा HTMLच्या फॉर्म मध्ये आहे असं आपण सांगतोय. त्यानंतर याच्या आतमध्ये जे काय आपण जावास्क्रिप्टचा कोड लिहिणार, त्याच्यानंतर आपण स्क्रिप्टला क्लोज करणार.
हा झाला त्याचा सिंटॅक्स. काय आहे रे सिंटॅक्स? स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल्स टू जावा स्क्रिप्ट. हा स्क्रिप्ट कशासाठी आपण ब्राउझरला सांगतोय की इथून माझं जावा स्क्रिप्टचा कोड चालू होणार आहे. स्क्रिप्टसाठी आपण कोणती लँग्वेज यूज करतोय? इथे जावा स्क्रिप्टचा यूज करतोय. मग आपण जावा स्क्रिप्ट लिहिणार त्याच्या आतमध्ये. त्यानंतर इथं टाईप, कोणत्या टाईपचा आहे तो? टेक्स्ट ऑब्लिक जावा स्क्रिप्ट. टेक्स्ट ऑब्लिक जावा स्क्रिप्ट म्हणजे काय? आपण ब्राउझरला सांगतोय की हा HTML चा कोड आहे, यामध्ये आपण टेक्स्टच्या फॉर्म मध्ये कोड लिहिलेला आहे. त्यामुळे तू त्याला काय कर, टेक्स्ट म्हणून तू त्याला एक्झिक्यूट करत जा, असं आपण ब्राउझरला सांगत असतो. याच्या आतमध्ये जावा स्क्रिप्टचा आपला कोड येतो, फंक्शन असेल, काही पण व्हेरिएबल असेल, सगळं आपण याच्या आतमध्ये डिक्लेअर करणार आणि स्क्रिप्टला क्लोज करणार. ठीक आहे. आणि स्क्रिप्ट टॅगचे 2 इम्पॉर्टंट ऍट्रिब्यूट जे आपण पाहिले. पहिला आहे लँग्वेज ऍट्रिब्यूट. लँग्वेज काय करतं, तुम्ही कोणतं स्क्रिप्टिंग लँग्वेज यूज करत आहात ते स्पेसिफाय करत असतो. युजली त्याची व्हॅल्यू आपण जावा स्क्रिप्ट ठेवतो, कारण आपल्या जावा स्क्रिप्टचा कोड करायचा आहे. ते कोणती लँग्वेज यूज करते आपण ते स्पेसिफाय करू शकतो. आणि टाईप मध्ये आपण काय करणार, कोणत्या स्क्रिप्टिंग लँग्वेज आपण यूज करतोय, कोणतं स्क्रिप्टिंग लँग्वेज इंडिकेट करतोय. हा आता आपण इथे नॉर्मली काय देत असतो, टेक्स्ट ऑब्लिक जावा स्क्रिप्ट, म्हणजे आपण सांगतोय की आपण जावा स्क्रिप्टचा कोड लिहिलेला आहे. याच्या आतमध्ये टेक्स्टच्या फॉर्म मध्ये आपण जावा स्क्रिप्टचा कोड लिहिलेला आहे. आता आपण काय करूयात, एक जावा स्क्रिप्टचा आपण साधा कोड करूयात, त्याशिवाय आपल्याला कळणार नाही. मी म्हणेल तुम्हाला नोटपॅड प्लस प्लस हा सॉफ्टवेअर यूज करा. साधं नोटपॅड पण यूज करू नका. साधं नोटपॅड म्हणजे काय म्हणतोय मी, हे साधं नोटपॅड दिसतंय का खाली, हा दिसतोय साधं नोटपॅड, हे यूज करू नका. कारण यामध्ये तुम्हाला अलाइनमेंट वगैरे नीट करता येणार नाही. त्यामुळे मी असं सांगेल की नोटपॅड प्लस प्लस हा सॉफ्टवेअर डाउनलोड करा. आणि जर तुम्हाला हा सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं तर गुगलवरती जावा, नोटपॅड प्लस प्लस डाउनलोड म्हणून सर्च करा. त्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट मिळून जाईल नोटपॅडची. यामधून तुम्हाला लेटेस्ट व्हर्जन सर्वात वरती दिसेल. हा लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करून घ्या. डाउनलोड वरती क्लिक करा, तर हा तुम्हाला नोटपॅड इथं तुम्हाला डाउनलोड होताना दिसून जाईल. ठीक आहे. आता हा डाउनलोड होतोय, हा डाउनलोड झालेला आहे, तर याच्यावरती डबल क्लिक करा. नेक्स्ट नेक्स्ट करून त्याला इन्स्टॉल करून घ्या. ठीक आहे. आणि मी असं तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही डार्क थीम वापरत जावा. कारण डार्क थीम कशासाठी, तुम्हाला आता काय करायचं, जास्त करून तुम्हाला कोडिंग वरती फोकस करायचं. तर मी असं सांगेल की लाईट थीम पेक्षा डार्क थीम वरती तुम्ही जास्त करून नोटपॅडला यूज करत जावा. कारण तुमच्या आईजला पण जास्त त्रास होणार नाही आणि तुम्हाला जास्त करून कॉन्सन्ट्रेशन करता येईल. तर तुमच्याकडे लाईट थीम असेल तर तुम्हाला आईज पेन करतील थोड्या वेळानंतर, तुम्हाला डोळे दुखतील. त्यामुळे मी असं सांगेल की डार्क थीमला यूज करत जावा. तुम्हाला सेटिंग मध्ये प्रिफरन्स मध्ये जावा, पहा इथे सेटिंग मध्ये जावा, प्रिफरन्स मध्ये जावा. प्रिफरन्स वर क्लिक केला तर तुम्हाला इथनं दिसून जाईल, पहा थर्ड इथे दिसतंय का खाली, इथं डार्क मोड आहे पहा, इथे डार्क मोडला सेट करून द्यायचं. ठीक आहे. असं डार्क मोडला सेट करा आणि याला क्लोज करून द्या. म्हणजे काय, तुमचं डार्क थीम अप्लाय होऊन जाईल नोटपॅड वरती. तर आता आपल्याला काय करायचं, पहिल्या जावा स्क्रिप्टचा कोड लिहायचा. त्यासाठी आपल्याला HTML चा यूज करावा लागेल. तर मी HTML चा यूज करतो. HTML चे टॅग्स यूज केला. त्याच्या आतमध्ये तुम्हाला माहिती हेड टॅग असतो हेडर फाईल साठी. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही टायटल लिहत असता. हेडमध्ये टायटल तुम्ही काय लिहिणार, फर्स्ट जावा स्क्रिप्ट कोड. ज्यांचे HTML चे रेकॉर्डिंग राहिलेत त्यांनी पाहून घ्या डेमो मधल्या, कारण आपल्याला पूर्ण HTML स्क्रॅच मध्ये शिकता येणार नाही. परत आपल्या जावा स्क्रिप्ट पण शिकायचं आहे, तर आपलं जावा स्क्रिप्ट राहून जाईल त्यामुळे. ठीक आहे. मग आपण बॉडी टॅगच्या आतमध्ये काय करू शकतो, बॉडीच्या आतमध्ये आपण स्क्रिप्टचा कोड लिहू शकतो. कसं लिहिणार आपण जावा स्क्रिप्टचा कोड याच्या आतमध्ये, आपल्याकडे स्क्रिप्ट टॅग आहे, स्क्रिप्ट टॅगचा यूज करा. लँग्वेज स्पेसिफाय करा, कोणती लँग्वेज हवी आहे तुम्हाला. मी आता इथे जावा स्क्रिप्ट यूज करतोय, मला जावा स्क्रिप्ट यूज करायचंय. जावा स्क्रिप्ट लिहिला, त्याचं टाईप लिहा. टाईप काय येणार याचं, टेक्स्ट ऑब्लिक जावा स्क्रिप्ट. त्यानंतर याच्या आतमध्ये तुम्ही काय करू शकता, स्क्रिप्टला क्लोज करा आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही जावा स्क्रिप्टचा कोड लिहू शकता. तर जावा स्क्रिप्टचा तुम्ही कोड कसं लिहिणार, आता एक सॅम्पल कोड लिहूयात आपण. काय लिहूया, डॉक्युमेंट डॉट राईट हॅलो. हॅलो लिहा किंवा वेलकम टू महिंद्रा टेक कोचिंग. ठीक आहे. असं मी लिहिलेलं आहे त्यामध्ये. आता याला एकदा सेव्ह करा. आपण काय करूयात, एक नवीन डिरेक्टरी बनवूयात, कारण मला तुम्हाला कोड पण सेंड करता येईल परत. आता मी ते डिरेक्टरी बनवतो. याच्या आतमध्ये ठीक आहे कोड
मी तुम्हाला सांगेल तुम्ही पण एक डिरेक्टरी बनवा, कारण तुम्हाला पण सोपं जाईल. नंतर तुम्हाला जे काय प्रोग्राम फाइंड करायचे असतील तुम्ही लगेच त्या डिरेक्टरीमध्ये नॅव्हिगेट करा आणि त्या प्रोग्रामला फाइंड करून घ्या. फर्स्ट जावास्क्रिप्ट कोड, ठीक आहे. .html एक्सटेन्शन देत असतो आपण, तुम्हाला माहिती आहे. त्याला आपण सेव्ह केला. आता काय करा, एकदा रन करून पहा. तुम्ही इथनं पण रन करू शकता. फाईलमध्ये जावा, ओपन इन डिफॉल्ट व्ह्यूवर त्यावरती क्लिक करा. हा रन झालेला आहे, तुम्हाला पहा दिसतोय. हा इथं तुम्हाला रन झालेला आहे. वेलकम टू महिंद्रा टेक कोचिंग असं तुम्हाला आउटपुट आलेलं आहे. म्हणजे नेमकं काय झालं या कोडमध्ये पहा. जसं तुम्ही सी लँग्वेजमध्ये प्रिंटएफचा यूज करत होता, C++ मध्ये Coutचा यूज करत होता, जावा मध्ये system.out.printlnचा यूज करता, पायथन मध्ये प्रिंटचा यूज करता आणि तुम्ही काय करता डार्ट लँग्वेज मध्ये पण प्रिंटचा यूज करता. तसं इथं तुम्ही काय करता, तुम्हाला इथे जावास्क्रिप्ट मध्ये तुम्हाला आउटपुटला मेसेजेस डिस्प्ले करायचे, तर त्यासाठी तुम्ही डॉक्युमेंट डॉट राईट याचा तुम्ही यूज करू शकता. हा डॉक्युमेंट ऍक्च्युली एक ऑब्जेक्ट आहे आणि राईट हे त्याची मेथड आहे. ऑब्जेक्ट डॉट मेथड नेम त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, डबल कोट्स मध्ये जे काय तुम्हाला कंटेंट आउटपुटला दाखवायचं असेल, आउटपुटला प्रिंट करायचं असेल, ते तुम्ही याच्या आतमध्ये प्रिंट करू शकता. ठीक आहे. आता तुम्ही मला म्हणणार की हे तरी ठीक आहे, मला काय करायचं याची फॉन्ट साईज वाढवायची किंवा मला काय करायचं याला जरा बोल्ड करायचं आहे. अरे HTML टॅग वापरा ना याच्या आतमध्ये, H1 टॅग वापरा डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये. H1 टॅग यूज करा आणि इथे H1 ला क्लोज करा, म्हणजे तुमची हेडिंग टॅग होईल. H1 ला क्लोज केला, एक मिनिट, हा H1 ला क्लोज करा इथे. आता पाहायला रन करा, दिसतंय आलं का बोल्ड मध्ये. म्हणजे हा काय झालं, तुमचं हेडिंग आलं. हेडिंगच्या फॉर्म मध्ये तुम्ही याला लिहिलेले आहात. म्हणून मी तुम्हाला म्हणलंय HTMLचं सर्व काही आहे जावास्क्रिप्ट मध्ये, म्हणजे HTML ला इग्नोर करू नका, नाहीतर तुम्हाला जावास्क्रिप्ट शिकणं खूपच अवघड जाईल. समजतंय का सगळ्यांना कोड. हा HTMLच्या आतमध्ये आपण काय करतोय, HTMLच्या आतमध्ये हेड सेक्शन असतो आणि हा बॉडी सेक्शन असतो. हेड मध्ये तुम्ही काय करत असता, जे काय तुमचं CSS असेल, स्टाईल्स असेल किंवा तुमचं टायटल असेल, तर तुम्ही हेडच्या आतमध्ये अप्लाय करत असता. आणि बॉडीच्या आतमध्ये तुम्ही काय करू शकता, ऍक्च्युअल जे काय तुमची कोडिंग आहे HTML ची, जे काय तुमचं फॉर्म डिझायनिंग असेल, ते सगळं तुम्ही बॉडीच्या आतमध्ये करत असता. त्याच्या आतमध्ये आपण काय केलं आहे, स्क्रिप्ट टॅगचा यूज केलाय. आपल्या जावास्क्रिप्टचा कोड लिहायचा आहे ऍक्च्युली, त्यासाठी आपण स्क्रिप्टचा यूज केला. स्क्रिप्टचा यूज करून आपण काय केलं, लँग्वेज स्पेसिफाय केली की कोणता लँग्वेज आहे तो. आधी इथे लँग्वेज आपण काय दिलं आहे, जावास्क्रिप्ट दिले लँग्वेज. म्हणजे काय होईल, हा काय आपण काय सांगतोय ब्राउझरला की हा माझा स्क्रिप्ट आहे, माझा हा स्क्रिप्टचा कोड आहे. ह्या स्क्रिप्टचा लँग्वेज कोणता आहे, हा जावास्क्रिप्ट लँग्वेज आहे. तुला काय करायचं आहे, त्याच्या आतमध्ये जे काय कोड असेल त्याला जावास्क्रिप्ट मधून एक्झिक्यूट कर असं आपण ब्राउझरला सांगतोय. त्यानंतर आपण याच्या आतमध्ये काय लिहिलं आहे, डॉक्युमेंट डॉट राईटचा यूज करून काय लिहिलंय आपण, H1 चा टॅग यूज केला हेडिंगचा. बोल्ड मध्ये आपण डिस्प्ले केलं वेलकम टू महिंद्रा टेक कोचिंग. तेच आपल्याला आउटपुटला आलेलं आहे पहा. कोणाला काही डाऊट आहे का या कोडमध्ये, एनिवन? आहे का डाऊट? सर लाईन तुम्ही नंबर बोलले 9. होते ना की स्क्रिप्ट टॅग हेड सेक्शन मध्ये पाहिजे फक्त. अच्छा, हेडच्या आतमध्ये पाहिजे आपल्याला. आपण नाही बोलतो ते, आपण ते जावास्क्रिप्ट सांगतो आपल्याला की तुम्ही इथं पहा ना, इथे लाईन पण लिहिलंय जावास्क्रिप्टनं. काय लिहिलंय, स्क्रिप्ट टॅग तुम्ही कुठे पण प्लेस करू शकता वेब पेज मध्ये, बॉडीच्या आतमध्ये पण प्लेस करा, कुठे पण प्लेस करा. पण जावास्क्रिप्ट आपल्याला काय सांगतो की तुम्ही हेडच्या आतमध्ये प्लेस करा, त्याचं आपल्याला जावास्क्रिप्ट सांगतो. पण ते आपली मर्जी आहे ना, कुठे पण करू शकतो आपण. तुम्हाला हेडच्या आतमध्ये नाही करायचंय, काढा इथून. बॉडीच्या आतमध्ये नाही करायचं तर काढा आणि हेडच्या आतमध्ये ठेवा. आता याला रन करून पहा परत एकदा. मला परत एकदा रन करतो, ठीक आहे. तरी मला सेम आउटपुट आलेला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. हेडच्या आतमध्ये ठेवा किंवा बॉडीच्या आतमध्ये ठेवा. आपल्या जावास्क्रिप्ट काय म्हणत असं नाहीये, बॉडीची गरज नाहीये, तुम्ही काढू शकता बॉडीला. तरी हा रन होईल. याला रन करा, पहा रन झालेला आहे. बॉडीने तुम्ही काय करता, फक्त फॉर्म डिझाईन करता, वेब पेजला डिझाईन करत असता. मी काय म्हणलंय, HTML ने तुम्ही फक्त स्ट्रक्चर क्रिएट करता, CSS ने तुम्ही त्याच्यावरती स्टाईल अप्लाय करता, आणि जावास्क्रिप्टने तुम्ही काय करत असता, जे काय ऍक्शन परफॉर्म करायचंय, जे काय तुम्हाला लॉजिक लिहायचं ते सगळं तुम्ही जावास्क्रिप्टच्या आतमध्ये लिहत असता. तुम्हाला माहितीये बॉडीच्या आतमध्ये तुमचा स्ट्रक्चर क्रिएट होत असतो HTMLचा, आणि हेडच्या आतमध्ये तुम्ही स्टाईलला अप्लाय करू शकता. पण स्क्रिप्ट एक असा कोड आहे ना जावास्क्रिप्टचा, तुम्ही त्याला बॉडीच्या आतमध्ये पण प्लेस करा, हेडच्या आतमध्ये पण प्लेस करा.
आता जर तुम्ही हेड पण नाही लिहिलं, सपोज हेड पण काढून द्या, फक्त HTML चे टॅग्स ठेवा, याला सेव्ह करा आणि याला रन करून पहा काय होतं. तरी हा रन झालेला आहे. म्हणून आपल्याला इथं लाईन दिलेला आहे. त्यांनी काय लाईन दिलाय, इथं काय लाईन दिलेलं आहे, स्क्रिप्टचा टॅग तुम्ही कुठे पण प्लेस करू शकता वेब पेज मध्ये. बॉडीच्या आत करा, HTML आत करा किंवा हेडच्या आत करा, कुठे पण प्लेस करा, चालतो. पण जावास्क्रिप्ट आपल्याला काय सांगतो की तुम्ही हेडच्या आतमध्ये प्लेस करा. जावास्क्रिप्ट आपल्याला रिकमेंड करतो, पण ते आपली मर्जी आहे. तुम्ही एक्झाम मध्ये पण कुठे पण लिहू शकता, पण मी एक्झाम मध्ये असं सांगेल की बॉडीच्या आतमध्ये तर लिहा किंवा हेडच्या आतमध्ये तर लिहा. असं फक्त HTML आतमध्ये लिहू नका. बॉडी टॅगच्या आतमध्ये लिहा किंवा हेडच्या आतमध्ये लिहत जावा. ठीक आहे. आणखीन कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? एनीवन? सर लाईन नंबर 4 एक वेळेस सांगा ना परत. लाईन नंबर 4 का? ठीक आहे. आता हा काय आपला ऍक्च्युली पहा HTML चा कोड आहे. HTML मध्ये आपण जावास्क्रिप्टला एम्बेड करत आहोत. याच्यामध्ये जावास्क्रिप्टला आपण मर्ज करत आहोत. मग आपण काय करणार, आता तुम्हाला माहिती आहे, सपोज मी काय केलं, आता याला काढून दिला. ठीक आहे, याला पण काढलं मी. आता मी काय केलं, फक्त बॉडी टॅग यूज केला आणि इथं बॉडीला मी क्लोज केला सपोज. ठीक आहे, बॉडीला क्लोज केला. आता सपोज मी याला एक्झिक्यूट केला तर मला आउटपुट काय येईल, पूर्ण हा आउटपुट येईल. मला आउटपुट दिसेल. काय दिसेल मला आउटपुट, डॉक्युमेंट डॉट राईट वेलकम टू महिंद्रा टेक कोचिंग असं मला आउटपुट दिसेल. पहायचं आलं का आउटपुट तसा, डॉक्युमेंट डॉट राईट वेलकम टू महिंद्रा टेक कोचिंग. हा बोल्ड मध्ये का आलाय, कारण आपण त्याच्या आतमध्ये H1 टॅगचा यूज केलेला आहे, म्हणून हा बोल्ड मध्ये आलेला आहे आपल्याला. तर आता नेमकं याच्यामध्ये काय झालंय पहा, जर आपण स्क्रिप्ट टॅगचा यूज नाही केला तर ब्राउझरला काय वाटणार, तुमचा हा HTML चा कोड आहे, ब्राउझरला ते वाटणार. ब्राउझर काय करणार, जे काय तुम्ही इथं लिहिलात ते सर्व तुम्हाला आउटपुटला टाकून देईल. त्याला नाही समजणार की हा लॉजिक आहे, हा काय ऑब्जेक्ट आहे, त्याला काहीच नाही समजणार. तो फक्त काय करणार, जे काय तुम्ही बॉडीच्या आतमध्ये लिहिता सगळं त्याला ब्राउझरवरती डिस्प्ले करून देणार. पण जर तुम्ही स्क्रिप्ट टॅगचा यूज केला तर ब्राउझरला समजतो की तुम्ही हे जे काय लिहिता ना आता स्क्रिप्टच्या आतमध्ये, ते तुमचा साधा कोड नाहीये, HTML चा कोड नाहीये, ते तुमच्या जावास्क्रिप्टचा कोड आहे. त्यामुळे तुम्ही काय करत आहात, स्क्रिप्ट कोणत्या टाईपची स्क्रिप्ट आहे ती, लँग्वेज तुम्ही स्पेसिफाय करता. कोणत्या टाईपचा आपण लँग्वेज यूज करतो रे, इथं आपण जावास्क्रिप्टचा यूज करतोय. जावास्क्रिप्ट लिहितोय, नंतर त्यानंतर टाईप आपण काय लिहिणार, टेक्स्ट ऑब्लिक जावास्क्रिप्ट. म्हणजे ब्राउझरला सांगतोय याच्या आतमध्ये काय आहे, तुला जावास्क्रिप्टचा कोड आहे. मी कोणत्या फॉर्म मध्ये लिहिलाय हा कोड, टेक्स्टच्या फॉर्म मध्ये लिहिलाय. म्हणजे सगळं तुमचं टेक्स्ट आहे ना याच्या आतमध्ये, अल्फाबेट आणि नंबर याचा मिक्स असतो, त्याला आपण टेक्स्ट म्हणतो. टेक्स्ट ऑब्लिक जावास्क्रिप्ट या फॉर्म मध्ये आपण लिहिलेला आहे. आपण तसं ब्राउझरला सांगत असतो, ब्राउझरला कळून जातं की हा जावास्क्रिप्टचा कोड आहे. तर मला काय करायचं, याला लॉजिक म्हणून त्याला मला एक्झिक्यूट करायचं आहे, जावास्क्रिप्ट म्हणून त्याला मला एक्झिक्यूट करायचं आहे, असं ब्राउझरला समजून जातं. ठीक आहे, समजलं? येस सर. हो ठीक आहे. आणखीन कोणाला काही डाऊट या कोडमध्ये? ऍट्रिब्यूट्स लोअर केस मध्येच असलेलं पाहिजे की अप्पर केस मध्ये पण चालतं? कसं पण चालतं, कारण HTML केस सेन्सिटिव्ह लँग्वेज नाहीये. आता लोअर केसली, अप्पर केसली, लँग्वेजली पण करेक्टली LANGUAG लँग्वेजली. त्याला सेव्ह करा आणि रन करून पहा. डाऊट आलं ना लगेच चेक करायचं करून. तरी आलेलं आउटपुट करेक्ट तुम्हाला. ठीक आहे, लोअर केस लिहा, अप्पर केस लिहा, ते तुमच्यावरती आहे. पण त्याच्या आतमध्ये जे काय कोड आहे ना याच्या आतमधला, ते तुम्हाला सगळं लोअर केस मध्ये लिहायचंय, कारण हा जावास्क्रिप्टचा कोड आहे. तुम्हाला माहितीये जावास्क्रिप्ट केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. याच्या स्क्रिप्टच्या आतमध्ये, स्क्रिप्टच्या बॉडीच्या आतमध्ये तुम्ही जे काय कोड लिहिता ते तुमच्या जावास्क्रिप्टचा कोड आहे. आणि जावास्क्रिप्ट तुमची केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे, त्यामुळे तुम्हाला सगळं इथं अप्पर केस आणि लोअर केस याला तुम्हाला फॉलो करावं लागतं इथे. समजतंय? आणि त्यानंतर आणखीन कोणी विचारलं, HTML आपला कोड रिपेअर करते रेंडर करायचा आधी. हो करते रिपेअर करते. चालतं, दोन्ही पण चालतं. कोणाला काही डाऊट आहे का याच्या आतमध्ये? एनीवन? आता हा डॉक्युमेंट काय आहे, डॉक्युमेंट हा ऑब्जेक्ट आहे ऍक्च्युली. त्याला तुम्ही ऑब्जेक्ट म्हणता. ऑब्जेक्टची मेथड असते, तुम्हाला माहितीये. प्रत्येक ऑब्जेक्ट असतं त्याचे काहीतरी मेथड्स असतात, त्याचे काहीतरी प्रॉपर्टीज असतात. हे डॉक्युमेंट एक ऑब्जेक्ट आहे, त्याची ही राईट त्याची मेथड आहे. त्याच्या मेथडचा यूज करून तुम्ही काय करत आहात, वेलकम टू महिंद्रा टेक कोचिंग असं तुम्ही प्रिंट करत आहात.
आता तुम्ही जावामध्ये काय करत होता, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन असं तुम्ही यूज करत होता. याच्या आतमध्ये तुम्ही काय करणार, वेलकम असं तुम्ही तिथे डिस्प्ले करत होता जावास्क्रिप्ट मध्ये, जावामध्ये. तर याचं मिनिंग काय होतं, सिस्टीम हा तुमचा क्लास होता, हा क्लासचा त्याचा ऑब्जेक्ट होता आउट, क्लासचा हा ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टची ही प्रिंटएलएन त्याची मेथड होती. त्या मेथडचे यूज करून तुम्ही काय करणार, आउटपुटला मेसेज डिस्प्ले करत होता. हा क्लास, हा त्याचा ऑब्जेक्ट आणि हा त्याची मेथड. सेम टू सेम इथं पण तसंच, ही त्याची ऑब्जेक्ट, हा त्याचा मेथड. समजतंय? डॉक्युमेंट डॉट राईट. आणि फक्त डॉक्युमेंट डॉट राईटच नाही, तुम्ही हे पण यूज करू शकता. जर तुम्ही कन्सोल वरती करत असाल, जर तुम्हाला वाटलं मला ऑनलाईन जावास्क्रिप्ट कंपायलर मला हा वापरायचा, यावरती पण तुम्ही करू शकता कोड, पण यावरती तुम्हाला वेब ब्राउझर डिस्प्ले होणार नाही. त्यावरती जर तुम्हाला कोड करायचा असेल, स्क्रिप्ट टॅग ते काय लिहायची गरज नाही, HTML टॅग काय लिहायची गरज नाही, फक्त जावास्क्रिप्टचा कोड लिहायचा आतमध्ये. आणि ते तुम्ही डॉक्युमेंट डॉट राईट हे तुम्ही इथे यूज करू शकत नाही. कारण का, डॉक्युमेंट डॉट राईट कशासाठी, तुम्हाला जर HTML वरती कोड करायचं असेल त्यासाठी तुम्ही डॉक्युमेंट डॉट राईट याचा यूज करत असता. जर तुम्हाला कन्सोल वरती कोड करायचा आहे, हा स्क्रीन वरती कोड करायचा असेल, तर तुम्हाला कन्सोल डॉट लॉग हे तुम्हाला स्टेटमेंट यूज करावं लागेल प्रिंट करण्यासाठी. कन्सोल म्हणजे काय, हा तुमचा कन्सोल आहे, त्या कन्सोलची ही लॉग मेथड आहे, लॉगने तुम्ही काय करता, मेसेजला डिस्प्ले करता. तुम्ही याला रन केलं तर तुम्हाला आउटपुट आलेलं दिसून जाईल. ठीक आहे. ऑनलाईन कंपायलरवर करायचं तर कन्सोल डॉट लॉग यूज करा. जर तुम्हाला याच्यावरती करायचं, वेब ब्राउझरवरती करायचं असेल, तर त्या टाइमला तुम्ही काय करणार, डॉक्युमेंट डॉट राईट हे तुम्ही स्टेटमेंटचा यूज करणार. कोणाला काही डाऊट आहे का यामध्ये? सर एक्झाम मध्ये डॉक्युमेंट डॉट राईटच यूज करायला लागेल ना मग? हो, एक्झाम मध्ये तेच यूज करावं लागेल. कारण जर तुम्ही कन्सोल यूज केला, जर चेक करणाऱ्याला कळालं नाही कन्सोल काय असतं, तर संपलं, मग तुमचे मार्क्स जातात. त्यामुळे डॉक्युमेंट डॉट राईटच करा. कारण एक्झामला कसं आहे ना, सगळं आपल्याला HTMLचाच कोड येतो. 70 to 80% पेपर सगळं आपल्या HTML वर डिपेंड असतो. त्यामुळे आपल्याला डॉक्युमेंट डॉट राईटच यूज करावं लागतं तिथे. कन्सोल जर यूज केला आपण HTML सोबत, तर आपल्याला तिथे आउटपुट येणार नाही. तर ऍक्च्युली तो रॉंगच कोड असणार आपला, त्यामुळे तिथे मार्क्स आपले जाणारच. ठीक आहे. सर कन्सोल डॉट लॉग फक्त ऑनलाईन कंपायलर साठी यूज करता का? हो, त्यासाठी करू शकता. सर ते तुम्हाला डॉक्युमेंट डॉट राईट हे टोटली डिफरंट आहेत ना, म्हणजे कन्सोल डॉट लॉग हे आपले जे ब्राउझरचे कन्सोल असतात त्यात डिस्प्ले करते, आणि डॉक्युमेंट डॉट राईट हे आपल्या जे वेब पेज असेल त्याच्यावर प्रिंट करते ना, म्हणजे डिफरंट आहेत ते टोटल. हो, डिफरंट आहेत, पण दोघांचं एकच काम आहे की मेसेज डिस्प्ले करायचं. दोघांचं एकच काम आहे. कन्सोल काय करतो, कन्सोल डॉट लॉग तुमचं जे काही हे असेल, कन्सोल असेल, कन्सोलची विंडो असेल, त्यावरती तो मेसेजला डिस्प्ले करतो, आणि जे काय तुमचं डॉक्युमेंट डॉट राईट असेल ते तुमच्या वेब पेजवरती मेसेजला डिस्प्ले करतो. हे त्या दोघांमधला डिफरन्स बेसिक. आणि मी एक्झामसाठी सांगेल की डॉक्युमेंट डॉट राईटच यूज करा. आणि आपण पण डॉक्युमेंट डॉट राईटच यूज करणार आहोत, कारण आपण नोटपॅड वरती कोड करणार, डॉक्युमेंट डॉट राईटच यूज करणार. त्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंट डॉट राईटची सवय पडेल. ठीक आहे. आणखीन काय डाऊट आहे तुम्हाला? नाहीये? नो सर. ठीक आहे. आज आपण काय पाहिलं, स्क्रिप्ट काय असतो. स्क्रिप्ट एक कॉम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज असते, त्याचा यूज करून तुम्ही काय करत असता, इन्स्ट्रक्शन लिहत असता, त्याला तुम्ही स्क्रिप्ट म्हणता. जे तुम्ही सॉफ्टवेअर ऍप्लिकेशनला इन्स्ट्रक्शन पाठवू शकता, तुमच्या वेब पेजला पाठवू शकता. 2 टाईपचे स्क्रिप्ट असतात, एक आहे क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आणि एक आहे सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. क्लायंट साइड स्क्रिप्टिंग म्हणजे काय असतो, क्लायंट साइडच्या ब्राउझरवरती एक्झिक्यूट होत असतो, तुमच्या सर्व्हरचा डिमांड कमी करतो, वेब पेज क्विकली लोड होतो. त्यामुळे HTML CSS जावास्क्रिप्ट हे त्याचे एक्झाम्पल आहेत. सर्व्हर साइड स्क्रिप्ट म्हणजे काय, सर्व्हरवरती एक्झिक्यूट होणार. जेव्हा क्लायंट HTTP रिक्वेस्ट सबमिट करणार तेव्हा सर्व्हर रिस्पॉन्ड करत असतो, त्याला अप्रोप्रिएट कंटेंट डिलिव्हर करतो. आणि त्याचा ऍडव्हान्टेज काय आहे की त्याचा सोर्स कोड पब्लिकला व्हिजिबल नसतो. ठीक आहे. त्यानंतर आपण त्याचा डिफरन्स पाहिला, तुम्हाला कळालेला आहे. वेब ब्राउझरवरती एक्झिक्यूट होतो, हा वेब सर्व्हरवरती एक्झिक्यूट होत असतो, युजरच्या डिव्हाइस वरती एक्झिक्यूट होत असतो, आणि हा तुमचा सर्व्हरवरती एक्झिक्यूट होत असतो. तुम्ही इंटरॅक्ट इन्क्रीज करण्यासाठी क्लायंट साइडचा यूज करता, तुम्हाला प्रोसेसिंग करायचं, डेटाबेस हँडल करायचं असेल तर त्यासाठी सर्व्हर साइडचा यूज करत असता. क्लायंट साइडने इमिडिएट फीडबॅक देता, युजरचे इनपुटचं व्हॅलिडेशन करत असता. पण सर्व्हर साइडने तुम्ही काय करत असता, सेक्युअरली हँडल करता, जे काही इन्फॉर्मेशन आलेली असेल त्या सेक्युअरली हँडल करत असता. त्यानंतर सोर्स कोड विजिबल असतं युजरला क्लायंट साइडमध्ये, सर्व्हर साइडमध्ये विजिबल नसतो.
हा सेक्युरिटी प्रोव्हाइड करत नाही डेटाला, हा सेक्युरिटी प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल पाहिले तुम्ही, जावास्क्रिप्ट, HTML आणि CSS याचे एक्झाम्पल आहे PHP, पायथन आणि रुबी. त्यानंतर आपण जावास्क्रिप्ट टॅगचं पाहिलेलं होतं. जावास्क्रिप्टला आपण इम्प्लिमेंट करू शकतो बाय स्क्रिप्ट टॅग. स्क्रिप्ट टॅग काय असतो, तुम्ही कुठे पण प्लेस करू शकता वेब पेज वरती, पण जावास्क्रिप्ट आपल्याला काय सांगतो की तुम्ही हेड टॅगच्या आतमध्ये त्याला प्लेस करा. ठीक आहे. स्क्रिप्ट टॅग काय सांगतो ब्राउझरला की त्याच्या आतमध्ये जे काय तुम्ही कोड लिहिता त्या जावास्क्रिप्ट म्हणून एक्झिक्यूट कर असं तो ब्राउझरला सांगत असतो. त्याचा सिंटॅक्स हा आहे. त्याचे 2 ऍट्रिब्यूट आहे, एक आहे लँग्वेज आणि एक आहे टाईप. त्यानंतर आपण हा कोड पाहिलेला आहे. सगळ्यांना समजलं? कोणाला काही डाऊट नाहीये? एनिवन डाऊट आहे का कोणाला? JS these statements may end with semicolon or not. I think bro there is no compulsion. कंपल्शन नाहीये, कारण का आताचे मॉडर्न ब्राउझर आहेत ना, मॉडर्न ब्राउझर मध्ये कंपल्सरी नाहीये. पण जेव्हा जावास्क्रिप्टचा ओल्ड व्हर्जन्स होते तेव्हा तिथे सेमिकॉलन कंपल्सरी होतं. आणि जावास्क्रिप्ट काय करतो, त्याचं ओल्ड जे काय थेअरी आहे ना, जे काय अगोदरची थेअरी आहे तेच आपल्याला प्रोव्हाइड करत असतो. अगोदरच्या थेअरीमध्ये काय होतं, कारण असं नाही ना, आपण आता नवीन व्हर्जन युज करतो जावास्क्रिप्टचा. काही जण काय करत असेल, जुना ब्राउझर युज करत असेल, तिथं काय होणार, तेव्हा त्यांना एरर येणार सेमिकॉलन नाही युज केलं तर. त्यामुळे जावास्क्रिप्ट काय म्हणतो की प्रत्येक स्टेटमेंट त्याचं सेमिकॉलननी एंड होत असतो. सेमिकॉलन युज करा नको करा त्याचं कंपल्शन नाही आहे आपल्याला. ठीक आहे, समजतंय? ओल्ड ब्राउझर मध्ये कंपल्सरी होता हा. तर तुम्ही ऑनलाईन कंपायलर मध्ये पण चेक केला, एकदा पहा कंपायलर मध्ये, इथं पहा सेमिकॉलन त्यांनी दिलेला आहे. आपण काय करूयात, याला सेमिकॉलन काढून पाहूयात होतंय का रन. होतंय, रन होतंय. आताच्या ब्राउझर मध्ये रन होतंय हा सगळं, कारण आताचं लेटेस्ट आहे जावास्क्रिप्ट, पण अगोदरचा ओल्ड जावास्क्रिप्ट होता. त्यामुळे तेव्हा तिथं काय होत होतं, मला सेमिकॉलन कंपल्सरी होतं तेव्हा. आता सेमिकॉलन नाही लिहिलं तरी चालतंय, पण एक्झामला सेमिकॉलन लिहा असं मी तुम्हाला सांगेल. कारण तिथं काय होणार, चेक करणाऱ्यांना एवढं काय समजणार नाहीये, कारण ते काय करतात, जावास्क्रिप्टचा फीचर पाहतात, त्यांनी ते शिकवलेलं असतं ना क्लासमध्ये. त्यांना हे वाटतं की सेमिकॉलन लिहिलं नाही म्हणजे काय झालं, तुमचा कोड रॉंग झाला, तिथे तुमचे मार्क्स काढतात. सेफ साईडला राहा ना तुम्ही, सेमिकॉलनचा यूज करत जावा, उगा मार्क्स घालू नका. ठीक आहे. आणि कोणाला काही डाऊट यामध्ये? नाही आहे ना डाऊट? हो हो, मी पाठवेन कोड. तुम्ही पण काय करा, एकदा एक्झिक्यूट करून पहा. ठीक आहे. चला तर आपण आज इथे स्टॉप करूयात. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. बाय बाय.